शिवसेनेच्या आमदार मनीषाताई कायंदे आपल्यासोबत आहे. आपण त्यांची बातचीत करणार आहोत. ताई, आपण पाहतोय की शरद पवार साहेब यांनी काल एकनाथ शिंदे यांच्या दालनामध्ये बैठका घेतल्या, आमदारांना देखील ते भेटले. यावरून राऊत आता कुठेतरी व्यथित दिसतात. ते म्हणतात की ज्यांनी आपलं सरकार पाडलं त्यांच्या छताखाली जाऊन बसायचं. विधानभवन ओस पडलं होतं का, अशा पद्धतीची त्यांची टीका आहे. काय म्हणाल? संजय राऊत यांना रोजच सकाळी उठून पोटदुखी होत असते. आता याचा इलाज केवळ एकनाथ शिंदे साहेब करू शकतात. श्रीकांत शिंदे तर डॉक्टर आहेतच, परंतु एकनाथजी शिंदे नेहमीच म्हणतात की ते भल्याभल्यांची पोटदुखी नीट करू शकतात आणि त्यामुळे निश्चितच त्यांच्या पोटदुखीवर एकदाचाच काय तो इलाज ते नक्कीच करतील. नक्कीच विश्वासार्हता कमी होते अशा सगळ्यामुळे, असं ते म्हणतात. आघाडीमध्ये बिघाडी सुरू झाली असं म्हणा. आघाडी आहे कुठे मुळात बिघाडी व्हायला? कारण हे लोक कधीच एकत्र नव्हते. हे स्वतःच्या मुलामुलींचं भविष्य टिकवण्यासाठी हे सगळे एकत्र आले होते. फेक नॅरेटिव्ह स्प्रेड केलं, संविधान बदलणार. परंतु शरद पवार साहेब हे एक प्रगल्भ, अतिशय वेगळं आणि व्यक्तिमत्व आहे. त्यांना माहीत आहे की कुठे केव्हा कधी काय करायचं. ते माननीय एकनाथजी शिंदे यांच्याबद्दल त्यांनी पूर्वी कौतुक केलं होतं आणि त्यामुळे नक्की त्यांना असं वाटत असेल की यांच्याकडे एखादा विषय बोलला पाहिजे, तर ते गेले असतील. शिवसेनेचे नगरसेवक आहेत रमेश म्हात्रे, त्यांना आता अटक करण्यात आली. त्यांच्याकडून मारहाण झाली होती डॉक्टरांना. पक्षाची नेमकी भूमिका काय? नाही, आमची भूमिका अतिशय क्लिअर आहे की अशा पद्धतीची डॉक्टरांवर मारहाण, नर्सेसना मारहाण, महिलांवर हात उगारणं कधी खपवून घेतलं जाणार नाही. माननीय शिंदे साहेबांनी खूप गांभीर्यरित्या हे घेतलं आहे आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा त्यांच्या एक्स पोस्टवरून म्हटलं आहे की अजिबात अशा गोष्टी टॉलरेट होणार नाही आणि अतिशय सक्त शिक्षा या पद्धतीत दिली जाईल. मिसिंग लिंकबाबत काल मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत पण आपली भूमिका मांडली आणि यावरून आता हर्षवर्धन सकपाळ म्हणतात की जर आमच्यावर टीका करणार असाल, जर आम्ही भाडेकरू असू तर मग तुम्ही विकासाच्या नावाखाली कमिशन खाणारे पुरुष आहात, अशा पद्धतीची त्यांची टीका आहे. बघा, मला सांगा, 2014 पर्यंत मग काय एवढ्या मोठ्या प्रमाणात ब्रिजेस, इन्फ्रास्ट्रक्चर नाही झालं, मेट्रो झालं नाही, महाराष्ट्रातला सगळा विकास थांबला होता. कबूल आहे की काही काही दुर्घटना होतात, काही नैसर्गिक आपत्ती इतक्या मोठ्या येतात की आपण प्रोव्हिजन करतो थोड्या गोष्टीसाठी, पण त्याच्यापेक्षा जास्ती नुकसान होतं. याचा अर्थ असा नाही की सगळं टोटल फेलियर झाला. मिसिंग लिंक काही कोसळला नाही आहे, त्याच्यावरची दरड कोसळली आहे. पण तू आता विरोधकांनी कांगावा सुरू केला आहे, त्याचं सडेतोड उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे. ताई, धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन खंडूराजचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.